ते नक्कीच इथे एक प्लस आहे तुमच्यासाठी, कारण स्टार गोलंदाज धर्मा मला वाटतं या स्पर्धेसाठी तर अवेलेबल नाही आहेत. परंतु आपण जर पाहिलं मेनवली गावचं आयोजन आहे, प्रथम आयोजन करतात मुंबईमध्ये, या आयोजनाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम श्री वाघेश्वरी चषक आणि जी मेनवली संघाने जे आयोजन केलं आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी सर्वांना खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. आणि खूपच चांगलं आयोजन केलं आहे. पहिलं वर्ष आहे पण खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी, आणि असंच त्यांनी पुढे सर्वांसाठी आयोजन करावं. धन्यवाद. टॉसला बॅटिंग करायची, परंतु मी सातत्यानं पाहिलं ना आता DCC पहिल्या बॅटिंगकडेच जाते. कित्येक वेळ असं पाहिलं की टॉस जिंकला बॅटिंग, कारण स्टार आहेत. 4 षटकांची मॅच आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल, काय सांगाल सलामीवीरांना? असं पण आम्ही टॉस जरी जिंकलो असतो तरी आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण आमच्याकडे सध्या 2 प्लेयरची उणीव असते, विशाल चोरगे आणि धर्मा चिकणे. तर नक्कीच आपण पाहिलं तर मेनवली गावाबद्दल 2 शब्द, कारण आयोजन एखादं होतं ना त्याच वेळी आपल्याला या मैदानामध्ये एंट्री भेटते. मेनवली गावासाठी काय सांगाल आयोजनासाठी? त्यांचे आभार. मेनवली गावाने खरंच खूप सुंदर आयोजन केले. हे मंडळी गावावरून आले आणि इथं पहिलंच वर्ष आहे त्यांचं हे आयोजन करण्याचं. आयोजन करणं इतकं सोपं नाही, पण तरी पण त्यांना मी हे शुभेच्छा देतो. खूप छान आयोजन आहे. धन्यवाद. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही शुभेच्छा देतो. मान्यवरांचे आभार. आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती सान्नपणा व्हायचं. विन द टॉस टीम घेरा केंजळ 11 सिलेक्ट टू द बॉल पर्स. जाऊया या रंगदार, खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जर पाहिली ना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पहिलीच मॅच अतिशय चांगल्या स्कोरनी झाली होती, परंतु आता मात्र असणारी मॅच थोडीशी लो स्कोरकडे जाते. या मॅचचा खऱ्या अर्थानं जो अनुभव घेत आहे तो अनुभव घेण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे जाऊया, संतोषी देसाईंकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्समध्ये ज्या पद्धतीने आमच्या सोबत या ठिकाणी जोडलेत आणि या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर आहेत गणेशजी शिंदे, जे KSK कडून बिलॉंग करतात, परंतु सातारा जिल्ह्यातील अनेक स्पर्धा गणेश शिंदेना आपण करताना पाहत असतो. आणि गतवर्षी अनेक स्पर्धा आम्ही दोघांनी एकत्र केल्या. या वर्षीची पहिली स्पर्धा गणेश शिंदेना आम्ही दोघं एकत्र करतोय. आणि वाईचं क्रिकेट म्हटलं ना या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करेन आमच्या अजित वरे सर असतील, त्याचबरोबर आदित्य चोरगे, सतीश सनस असतील. या लोकांचा नेहमी सातत्याने आमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट असतो. आणि ज्यावेळेस वाईची पहिली स्पर्धा किंवा कोणतीही स्पर्धा असो तर त्या ठिकाणी समालोचनाची संधी दिली जाते. त्याबद्दल वाई क्रिकेट असोसिएशनचे सर्वच आमचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर वाई तालुक्यातील आमचा संपूर्ण मित्रपरिवार असेल, त्या सर्वांचं धन्यवाद मानेन. मॅचकडे जाऊया. पहिला बॉल त्या ठिकाणी टाकण्यात आलाय. या बॉलवरती ऑन द राईट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना अगदी हुलकावणी दिली. या बॉलनी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आलाय. बॉलिंग मार्क होती, तुम्ही जगन्नाथ मांडरे यांना पाहताय. स्ट्राईक एंडला विलास आहेत, नॉन स्ट्राईकला दोंडीबा आहेत. आता मात्र विलास स्ट्राईक एंडला असतील. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. किरुंडे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 50 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर त्या ठिकाणी सेफ नाहीये, धावा होऊ शकतात. या ठिकाणी बागफुटला गेले खेळण्याचा प्रयत्न, हा सिंगल घेतली जाणार नाहीये, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण जर पाहिले तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत. आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 50 धावा करायच्या आहेत. टीम सोमेश्वरवाडी बॉलिंग अटॅक खूप कडक आहे, परंतु किरुंडे टीमला इथे पाठी राहून चालणार नाहीये, स्फोटक फलंदाजी करावी लागेल. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. धावा केवळ मिळतील, एक सिंगल मिळेल, कारण पुढे क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न पहा. क्षेत्ररक्षकाने मध्ये तुम्ही चुकी केली ना या ठिकाणी बॅट्समन आणखी काही धावा घेतात, आणि तेच घडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आम्ही सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. मेनवली गावचे ज्येष्ठ खेळाडू प्रसाद दादा चौधरी हे या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. स्ट्रोक जबरदस्त आहे, ताकदवर स्ट्रोक आहे. ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. धावा मिळतील 4, चौकार. तर विनंती आहे प्रसाद दादा चौधरी यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करतोय. आणि मेनवली गाव म्हटलं की या नावाची आम्हाला दखल घ्यावी लागते. प्रसाद दादा चौधरी, त्यांच्या काळामध्ये त्यांनी अप्रतिम क्रिकेट खेळलंय, आणि आज खऱ्या अर्थाने मेनवली गावच्या या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण त्यांचा वाटा आहे, महत्त्वपूर्ण सहकार्य आहे. तुम्ही स्क्रीनवरती त्यांना पाहू शकता.
आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. क्या बात आहे. पुढचा बॉल हा चांगला बॉल आहे ऑफस्टंपच्या बाहेरचा, परंतु पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा बॉल डाव्या एसटीच्या खूप बाहेर चाललाय, वाईट बॉल आहे. धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. आता थोडंसं गाडी पुढे चालले किरुंडे संघाची. 8 धावा स्कोरबोर्डती लागतायत. ओ डाऊन द ग्राउंड हा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल चाललाय, लॉंग स्टॉपला बॉल सीमा रेषा ओलांडतोय का? 2 क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी. भाग मिल का भाग, धावा किती मिळतील पाहणं गरजेचं. तर याचा निर्णय पेंडिंग आहे. पंच धावा किती आहेत या बॉलवरती? यस 3 धावा आहेत आणि आय थिंक 22 स्वरूपामध्ये या धावा असतील की बॅटकट आहे. यस बॅटकट आहे. त्यांनी सांगितलंय कारण त्यांची नजर अगदी प्रत्येक बॉलवरती आहे आणि दोन्ही पंचांचं मी कौतुक करेन. त्या ठिकाणी आमचे शशी मेहर असतील, दत्ता मेहर असतील, ही जोडी हिट आहे यार, कमालीची जोडी आहे. आणि ज्या ज्या वेळेस या ठिकाणी रामलीला सारसोळे मैदानात येणं होतं ना, त्या वेळेस या जोडीला भेटणं आणि त्यांच्याशी बोलणं, खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. पहा क्रिकेट आपण खेळत असतो, त्याबरोबर क्रिकेटमध्ये अनेक तुम्हाला मित्र परिवार मिळत असतो. मग खेळाडू असतील, आमचे पंच असतील, यांचे चांगले मित्र तुम्हाला भेटतात. आणि ही 2 नावं आम्हाला लक्षात ठेवावी लागतात सातारा जिल्ह्यासाठी, शशी मेहर आणि दत्ता मेहर सर. चला पुढच्या षटकाकडे आपण जाऊया. धावा एकदा मी तुम्हाला सांगतो, एकूण धावा स्कोरबोर्डती लागतायत 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत. मेनवली गावचे ज्येष्ठ खेळाडू धनंजय बिरामणे यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय आमचे धनंजय दादा बिरामणे यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. हे मेनवली गावचे ज्येष्ठ खेळाडू आहेत. कॅमेरामॅनला विनंती करेन 1 सेकंदासाठी कॅमेरा तुम्ही फोकस करा. 7 स्टार लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी पार पाडली जाईल. लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहत आहे. मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय दादांचा. पुढचा बॉल लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु तितकासा ताकद नव्हती या फटक्यामध्ये, त्या कारणाने मात्र सिंगल मिळेल. 12 धावा स्कोरबोर्डती लागतायत. मॅच बरोबरीच चालले मित्रांनो. जे प्रेक्षक या ठिकाणी 7 स्टार लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करेन. हा बॉल चांगला आहे, पॉपिंग क्रीज मध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिला. वाईड यॉर्कर याला म्हणावा लागेल. एक चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आता मात्र पाहायला मिळते. 12 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 50चं टार्गेट आहे. हो इथे खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते. चिकी सिंगल म्हणावं लागेल, परंतु ज्या ज्या वेळेस आपण अशा सिंगल घेत असतो अतिघाई संकटात नाही. रनआउट होऊ नका क्रिकेटमध्ये, कारण रनआउट तुम्ही ज्यावेळेस होता ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने बॅटिंग करणारा कोणताही फलंदाज असतो त्याला खूप दुःख होतं. तुम्ही एक चांगला स्ट्रोक खेळा, मोठा स्ट्रोक खेळा, बाउंड्री लगत तुमची जर झेल घेतली, कॅच घेतली तर काही हरकत नाही, पण रनआउट झाल्यानंतर खूप त्रास होतो बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला. एक चिकी सिंगल प्राप्त झाले. 13 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ओहो हा गतीमध्ये परिवर्तन केलंय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. फसवा बॉल मैदानाच्या आतमध्ये, नकल बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग मार्क होती संतोष आहेत, ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. स्लोअर पद्धतीचा बॉल बॅकफुटला गेले. या बॉलला उचललाय, तिथून ऑन साइडला एक क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आणखी एक चौकार इथे ऍड करतो आम्ही स्कोरबोर्ड मध्ये. 4 धावा. 17 धावा स्कोरबोर्डती लागतात. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नो लॉस. टीम किरुंडे 4 बॉल आतापर्यंत झालेत, म्हणजे 10 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतात. माफी असावी, 5 बॉल झालेत. हा फटका अप्रतिम आहे. वॉटर स्ट्रोक लेग साइडला जबरदस्त पंच केलाय. एक भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. इथे सीवूडच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होत असताना एक लांबवरचा षटका ठोकलाय. धावा मिळतील 6 षटकार. 30 धावा स्कोरबोर्डती लागतात. थोडीस घाई करा. फर्स्ट एड किट पाहिजे.
सर आहे का आपल्याकडे मेडिकल किट आहे का आपल्याकडे? अगदी थोडीशी दुखापत होते त्या ठिकाणी आणि फलंदाजी अप्रतिम राहिले. पहा मी सांगितलं होतं की 50 धावा सुद्धा इथे आरामशीर चेस होऊ शकतात. 23 धावा तब्बल स्कोरबोर्डती लावल्यात आता किरुंडे संघाने. संतोष यांची बॉलिंग चांगली राहिली परंतु शेवटचे काही बॉल आहेत ना या बॉलवरती आक्रमण केलं. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. विलास यांची जबरदस्त फलंदाजी राहिली. विलास कितीवरती बॅटिंग करतायत? 8 बॉल आणि 20 धावा तब्बल विलासच्या बॅटमधून आल्यात आणि विलास इथे शेवटपर्यंत बॅटिंग करत राहिले ना तर 50 धावा सहज होतील मित्रांनो. आणि सोमेश्वरवाडी सारखी एक चांगली टीम त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागेल त्यांना. परंतु आणखी 2 षटक आहेत आणि 2 षटकांमध्ये धावांची गरज आहे. 27 12 बॉल 27 धावा, 27 रन आणि 12 बॉल बाकी आहेत. आता बऱ्याचशा गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. जगन्नाथ मांढरे यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने कॅप्टन आहेत या टीमचे लीडर आहेत आणि आता ही मॅच वाचवावी लागेल परंतु विलासला आउट करावं लागेल तुम्हाला. 12 बॉल 27 धावा. मॅच ऑन आहे. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी राहुल आलेत. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत दोंडीबा आहेत. हा फटका चांगला आहे. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला येतील आणि एक सोपा झेल पकडतील. आले विकेट. कमबॅक करताना पुन्हा एकदा टीम या मॅच मध्ये टीम सोमेश्वरवाडी. विकेटचं पतन होतंय. ही जोडी थोडीशी ना डोकेदुखी ठरू शकत होती सोमेश्वरवाडीला परंतु विकेट आले. परंतु नॉन स्ट्राईकला आपण विचार केला विलास आहेत ज्यांनी 8 बॉल 20 धावा केल्या. ते बॅट्समन सेफ आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता या जोडीला ही मॅच कंप्लीट करावी लागेल. 11 बॉल 27 धावा. काय मॅच रंगले यार. पहिलीच मॅच. इथे दोन्ही टीम सोडत नाहीयेत. कोणी इथं हरायला आलेलं नाहीये. संघर्ष करताना दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हे वाईचं क्रिकेट आहे. हे वाईचं ब्रँड क्रिकेट आहे. राहुलचा पुढचा बॉल अनिल यांच्यासाठी. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती बाहुबली स्ट्रोक. बॉल सीमा पार. षटकार. अनिलचं कौतुक करावं लागेल यार. वॉटर स्ट्रोक यार. आल्यानंतर फुलटॉस बॉल का होईना परंतु त्याला मैदानाच्या बाहेर पाठवणं ती वेगळी कला आहे. अनिलकडे ती कला आहे. षटकार आलाय. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडला. अंगाला भेदणारा बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा स्ट्रोक खेळण्यात आलेला नाहीये. बॅट्समन पूर्णपणे ब्लाइंड झाले त्या ठिकाणी. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉल 6 धावा आल्यात. एक विकेट आले. एक षटकार आलाय. बऱ्याच गोष्टी या सामन्यामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत मित्रांनो. हा फटका काय स्ट्रोक आहे यार. ऑन द राईज अगदी समोरच्या दिशेने एक दैदिप्यमान आणि दमदार स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. सिक्सर. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला यार. क्वालिटी बॅटिंग यार. सुपर बॅटिंग. अनिलचं कौतुक करेन यार. कमालीची बॅटिंग. 3 बॉल त्यांनी खेळलेत आणि 3 बॉल मध्ये 2 षटकार टोकलेत. सकाळच्या सत्रामध्ये व्हॉट अ बॅटिंग यार. हॅलो. बॉल आणि त्याच्यानंतर एक गुड न्यूज आहे किरुंडे टीम साठी. या बॉल नंतर मी तुम्हाला सांगेन यार. हा फटका दमदार आहे. समोरच्या दिशेने आणखी एक धमाका. अनिल यांची तुफानी फलंदाजी. आला रे आला. अनिल आला. व्हॉट अ बॅटिंग. षटकार. आणि गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो. आपल्या वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान आणि आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष आदित्य चोरगे यांच्याकडून किरुंडे टीम साठी प्राइज आलंय. जरा सर्वांनी ऐका. आदित्य चोरगे यांची सासूरवाडी आहे किरुंडे आणि किरुंडे या टीम साठी 2000चं कॅश प्राइज आहे. हा सामना जर किरुंडेने जिंकला तर
क्या बात आहे. आणि किरुंडे जरा टाळ्या वाजवा आदित्यसाठी यार. 2000 आहे, 2000 तुमच्यासाठी. आज या टीमचं मला वाटतं हॉटेलमध्ये जेवण होईल यार 2000 परंतु सामना जिंकावा लागेल. सामना अजूनही संपलेला नाहीये. समोर जगन्नाथ मांढरे आहेत, सोमेश्वरवाडी टीम आहे, सोडणार नाहीयेत शेवटच्या बॉलपर्यंत सामना. पुढचा बॉल. ओ हा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. नकल बॉल होता आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. परंतु धावा खूप आल्यात या षटकामध्ये. तब्बल 3 षटका ठोकलेत या षटकामध्ये. धावसंख्या जर विचार केली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 41 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे केवळ धावांची गरज आहे 9 आणि बॉल बाकी आहेत 6. व्हॉट अ बॅटिंग. कमालीची बॅटिंग आहे. आणि त्याचबरोबर किरुंडे टीमसाठी शुभेच्छा आल्यात आणि त्यांनी खास करून माजी अध्यक्ष आणि संस्थापक आपले अजित वरे सर यांनी आदित्य चोरगे यांचं कौतुक केले. पहा संघ कोणताही असो परंतु तो संघ जर त्या ठिकाणी झगडतोय, चांगला खेळण्याचा प्रयत्न करतोय तर त्या संघासाठी प्रोत्साहन करणं गरजेचं असतं. आणि या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदित्य चोरगे यांनी 2000चं कॅश प्राइज लावलंय टीम किरुंडेसाठी. बा सोमेश्वरवाडी टीम चांगली आहे, त्याच्यामध्ये वाद नाहीये. टीम जबरदस्त आहे सोमेश्वरवाडी. परंतु या मोठ्या संघाला जर पहिल्याच सामन्यामध्ये किरुंडे संघाने त्यांचा जर पराभव केला ना तर ही किरुंडे टीमसाठी मोठी गोष्ट आहे. त्या कारणाने आदित्य चोरगे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून 2000चं कॅश प्राइज आहे. आता बॉल बाकी आहेत 6 आणि धावांची गरज आहे 9. मजा आली या मॅच मध्ये. खुला टाकलेला बॉल, डॉट बॉल येतोय का पहिला पाहणं गरजेचं. पंचांकडे अपील मागितले आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. OUT फलंदाज बाद होतोय. महत्वाचा फलंदाज ज्यांनी 8 बॉल 20 धावा केल्या. विलासनी चांगली बॅटिंग केली. मित्रांनो विलासची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्या वाजवा यार. 20 धावा महत्वाच्या आहेत. इथून पुढे 5 बॉल आणि 9 धावांची गरज. काय सामना रंगला यार. आता इथून पुढे 9 धावांची गरज आहे. एक मोठा स्ट्रोक हवा आहे यार किरुंडे टीमला. इथून परत जाता येणार नाहीये टीम किरुंडेला. परंतु मी सांगितलं होतं टीम सोमेश्वरवाडी आणि या टीमचा खऱ्या अर्थाने जगन्नाथ मांढरे हा जो कॅप्टन आहे ना तो धुरंधर आहे. तो चाणाक्ष कॅप्टन आहे. महेंद्रसिंग धोनी ज्या पद्धतीने चाणाक्ष होते, शांत राहायचे आणि निर्णय घ्यायचे, त्या पद्धतीने जगन्नाथ मांढरेकडे तुम्ही पहा. कूल आहेत, शांत आहेत आणि शांतता, संयम आणि करेक्ट कार्यक्रम हे सूत्र आहे. 5 बॉल 9 धावांची गरज. या बॉलवरती ऑन द राईज फटका फसलाय. हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली झेल सोडलाय. एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता पहा 4 बॉल 7 धावांची गरज. नॉन स्ट्राईकला अनिल आहेत. अनिलनी 3 षटका ठोकलेत मागच्या षटकामध्ये, तेही विसरून चालणार नाहीयेत. किंबहुना ही मॅच मात्र गरम केले. दोन्ही फलंदाजाचं कौतुक करावं. विलासचं मी कौतुक करेन, त्यानंतर अनिलचं कौतुक करेन. 4 बॉल 7 धावा. किरुंडे संघ जिंकला तर 2000 कॅश प्राइज. अध्यक्ष आदित्य चोरगे, श्रीमंत पेशवाई साडीचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून आलाय. 4 बॉल 7 धावा आणि पंचानी बोट या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. मंकड विकेट आहे. पहा या गोष्टी ना खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. अतिगाई संकटात नाही. सरांनी नजर ठेवली होती त्या ठिकाणी. बॉल टाकायच्या अगोदरच आपलं क्रीज सोडून चालले होते फलंदाज अनिल. मंकड विकेट मिळाले याला आणि मी म्हणेन खूप बॅड लक मी समजेन किरुंडे संघाचं, कारण महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय अनिल. 4 बॉल आणि धावांची गरज आहे. इथून पुढे 7. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समन सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहा क्या बात आहे. दोन्ही टीम ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत ना, पहा अप्रतिम प्रयत्न आहेत. कमालीची मॅच आहे. क्वालिटी मॅच, पहिलीच मॅच क्वालिटी आहे. 4 बॉल 7 धावांची गरज. बॅटिंगला तुम्ही पाहताय प्रदीप आहेत. 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. ओहो हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पंच ओढलेत आमच्याकडे, सांगतायत वाईट बॉल आहे. मॅच मध्ये आणखी ट्विस्ट आलाय. विकेटचं पतन झालं मागच्या बॉलवरती, परंतु आता मात्र एक सिंगल आले.
फर्स्ट किट आलंय या ठिकाणी. कोणाला दुखापत झाली तर त्याचा वापर करा मित्रांनो. मेनवली टीमच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध केल्या जात आहेत. वाईट बॉल येतोय, पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाहीयेत. आणि मी नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी, कोणतीही गोष्ट नसली तरी चालेल, परंतु तुम्हाला पंचांच्या विना क्रिकेट खेळता येणार नाहीये. पंच तुम्हाला क्रिकेटमध्ये किंवा मॅचमध्ये हवे आहेत, त्यामुळं पंचांचा निर्णय अंतिम राहील, या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष ठेवा. वाईट बॉल आलाय, 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. 1 चौकार 1 षटकार, मॅच फिनिश. 4 बॉल 6 धावांची गरज. टीम किरुंडे ओ क्लीन बॉल केलाय. इथे चांगला बॉल, अगदी मिडल स्टंपला बॉल टाकला आणि इथे तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मॅच फसले, विकेटचं पतन नव्हतं आहे. अगदी ही मॅच तराजूमध्ये बसल्यासारखी वाटते, कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने. या अगोदरच्या बॉलवरती वाईट आला, असं वाटलं 4 बॉल 6 धावा होतील, परंतु नेक्स्ट बॉलवरती विकेट आले. नवीन बॅट्समन शशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि नजरा लागल्यात या मॅचकडे सर्वांच्या. आज पाहिलं तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमचे वाई क्रीडा नगरीमधले पाहत आहेत आणि प्रत्येकाची नजर लागली या मॅचकडे. पहिली मॅच आपण पाहिलं सहजरित्या सोप्या पद्धतीने आकोशी टीमने जिंकली, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये घमासान सुरू आहे, संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलरचं कौतुक करावं लागेल. 6 बॉल आणि 9 डिपेंड करत असताना त्यांनी या षटकामध्ये ना तब्बल केवळ 3 धावा दिल्या, 2 विकेटी मिळाल्यात त्याला. त्यामुळे तुषारचंही मी कौतुक करेन आणि ते कॅप्टन आहेत या टीमचे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, शशी आलेत. 3 बॉल आणि 6 धावांची गरज. सामना कोण घेऊन जाईल पाहणं गरजेचं. 3 चेंडू 6 धावा. आता मात्र थोडासा उत्साह आलाय टीम मध्ये, टीम सोमेश्वरवाडीमध्ये, कारण मागील तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकार आले, सामना लगेच फिरला होता. बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरला, गॅपमध्ये बॉल आहे का पाहावं लागेल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय का हेही पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत, 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ती 46. 4 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. पहा या मैदानावरचे जेवढे प्रेक्षक असतील, खेळाडू असतील ना, या मॅचकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. 2 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईक एंडला प्रदीप. आणखी एक स्ट्रोक चांगला खेळलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तिथे 2 धावा होऊ शकतात आणि 2 धावा कंप्लीट पुन्हा एकदा केल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही. आता सामना आलाय मित्रांनो, 1 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस हा वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे, हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. व्हॉट अ मॅच यार, काय मॅच आहे यार. जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना सांगेन की या स्पर्धेची ही सेमीफायनल फायनल नाहीये, ही लीग मॅच आहे, दुसरी मॅच आहे मित्रांनो. व्हॉट अ मॅच यार. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. व्हॉट अ मॅच, क्वालिटी मॅच. किरुंडे संघाने जबरदस्त लढत दिली. टीम सोमेश्वरवाडी संघ चांगला आहे, त्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. जगन्नाथ मांढरे असतील, तुषार असतील, हे दोन्ही धुरंधर फलंदाज आहेत आणि टीम सोमेश्वरवाडी. परंतु आज मात्र 1 चेंडूवरती 2 धावा घ्याव्या लागतील. आदित्य चोरगे यांनी 2000चं कॅश प्राइज ठेवलंय. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. 1 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आहेत शशी. पुढे आले, आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि इथे सामना किरुंडे संघाने जिंकलाय. जल्लोष पहा, कॅमेरामॅन त्या ठिकाणी आमचे सज्ज आहेत हा जल्लोष टिपण्यामध्ये. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. किरुंडे संघ विजयी. बलाढ्य सोमेश्वरवाडी सारख्या टीमला इथे पराभव पत्करावा लागलाय. सुपर मॅच यार, व्हॉट अ मॅच. कॉंग्रॅच्युलेशन टीम किरुंडे, अभिनंदन. आणि आपले अध्यक्ष आदित्य चोरगे यांनी जे प्राइज लावले 2000, हे प्राइज तुम्हाला दिलं जाईल. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. आदित्य चोरगेंची सासूरवाडी आहे किरुंडे यार, क्या बात आहे. आज मी सांगतो तुम्हाला, तुमचा फायदा झाला.